आज म्हाळसाताईंनी राजसभेत समद्यान मोर मला जायला सांगितलं. म्हाळसाताईंच्या रागामुळं कोणी काय बी बोललं नाही. असं वाटलं का मी एकली पडले आहे. पण यांनी मला थांबवलं म्हणून थांबले. नाही तर ही बानू आज जेजुरीतच नसती. कुठं गेली असती, काय केलं असतं ठाव नाही. देवी, अद्यापही आपले मन अस्वस्थच आहे का? जोपर्यंत मी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची भेट घेत नाही, माझी बानू सुखरूप आहे की नाही हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत माझं मन हे असं अस्वस्थच राहणार. ठीक आहे, चला. यावे देवेंद्र, या शची देवी. प्रणाम. प्रणाम देवी. प्रणाम. आपण आसन ग्रहण करावं. नाही देवी, आपण स्थानापन्न व्हावे. बस. बोला देवेंद्र, आज प्रत्यक्ष दोघं इथे कसे? शचीला बानूची काळजी वाटत होती म्हणून आम्ही इथे आलो. राज्यसभेत श्री म्हाळसा देवींनी बानूला जेजुरी सोडून जाण्यास सांगितलं. तरीच मला इतके अस्वस्थ वाटत होते. मी आणि लक्ष्मी देवी इथे असताना आम्ही बाणाईला जेजुरी बाहेर कसं जाऊ देऊ? आज ती गड्याच्या पायथ्याशी उभी आहे, पण पुन्हा कधी काय होईल ते सांगता येत नाही. आपल्या सगळ्यांनाच ह्याची कल्पना होती की असं काहीतरी घडणार आहे, आणि ते घडलं. बानूला सध्या आपण थांबवलं आहे, आणि ह्या पुढे असं काही घडणार नाही ह्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार आपण करूया. प्रभू, आपण दोघे प्रत्यक्ष इथे आहात. आता या परिस्थितीवर आपणच काहीतरी पर्याय शोधावा. एका पर्यायाचा विचार सुरू आहे. कोणता पर्याय? श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांच्यामध्ये सारीपाट खेळला जावा. बानूला तर सारीपाट खेळताच येत नाही. हो, आम्हाला त्याची कल्पना आहे. पण मग हा खेळ झाला तर बानू पराभूत होणार हे आधीच निश्चित आहे. शची देवी, असं काहीही नाहीये. काहीही घडू शकतं. कुणाच्या हातून काय दान पडेल हे सांगता येतं का? पण प्रभू, तरी हा प्रश्न उरतोच की बानूला सारीपाट खेळता येणार कसा? तिला श्री खंडेराय शिकवतील. चिंता नसावी. जे होईल ते श्री खंडेरायांच्या इच्छेनेच होईल. श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जो जेजुरी सोडून देण्याचा आदेश दिलाय, त्यानंतर तिला थांबवून ठेवण्यासाठी असाच पर्याय हवा ज्यामुळे श्री म्हाळसा देवींना असं वाटेल की त्या सहज विजयी होऊ शकतात. पण श्री म्हाळसा देवी तयार झाल्या नाही. ह्या विषयी अजून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.
परंतु ते होईलच. क्षमा असावी प्रभो, पण श्री म्हाळसा देवी इतक्या सहज तयार होतील असे वाटत नाही.